नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण बाही कटिंगचा व्हिडिओ पाहणार आहोत। ब्लाऊजवर मी मापं घेतलेली आहेत। आता इथे पेपरही घेतलेला आहे डबल फोल्ड, पूर्ण उंची प्लस अर्धा इंच असं घेतलेलं आहे। आता मुंड्याच्या लाईनसाठी 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, पुढेही 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। ही लाईन ओढून घेतलेली आहे मुंड्याची। आता मुंडा चेक करायचा, क्रॉसमध्ये 8.5 इंच आलेला आहे। मुंड्याच्या लाईनवर 8.5 इंचावर मार्किंग केलं, पुढे मी 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे, 1.5 इंचही घेऊ शकता तुम्ही। आता खाली दंड घेर 6.25 इंच आणि प्लस मार्जिन 2 इंच वरती घेतलेलं आहे, तेवढंच खालीही घेतलेलं आहे। आता ह्या लाईनी जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि वरती शोल्डरच्या इथे 1 इंचावर मार्किंग करायचं आकार देण्यासाठी आणि हा क्रॉसमध्ये मुंड्याच्या लाईनपर्यंत जॉईंट करून घ्यायचा। आता हे 1 इंच सरळ आणि मग हा आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या मुंड्यासाठी। पुढच्या मुंड्यासाठी इथे 1/2 इंच खाली येणार आहे। अगोदर आपण मागचा मुंड्याचाच आकार देऊन घेऊया। हे सरळ असं क्रॉस लाईनवर जॉईन करायचे आहे। आता आतल्या मुंड्यासाठी 2 इंच इथे मार्जिन घेतलेलं आहे आणि मध्यावर 1/2 इंच खाली। आता हे वरती 2 इंच आणि मध्ये 1/2 इंच हे जॉईंट करून घ्यायचं आहे। हा आतला मुंडा आहे त्याचा अंतर 1/2 इंच आलं पाहिजे। आता हे पूर्ण मी मार्किंग केलेलं आहे। हे 1/2 इंच मार्जिन आलं पाहिजे तिथे मध्यावर बरोबर। आणि हे आता कट करून घेऊया आपण। अगोदर सांगते, 8.5 इंचाची घडी घेतलेली आहे। 8.5 इंच प्लस 2 इंच, पूर्ण उंची 11 इंच, मुंड्याची लाईन 3.5 इंच। तुमची शिलाईमध्ये जास्त जात असेल तर अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ शकता खाली। आणि हे आता आपण कट करून घेऊया। हे पहा, अगोदर बाहेरचा मुंडा कट केलेला आहे, आता आतला मुंडाही कट करून घ्यायचा। आणि ही आपली आता सुंदर अशी बाही कटिंग झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।